श्री स्वामी समर्थ. तर आज मी ना कोळंबीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान आणि टेस्टी लागते. खूप सुंदर असते. म्हणजे तो बी एक माशांचा प्रकार आहे. तोही समुद्रामध्ये मिळतो आणि हा प्रकार ही जी कोळंबी ही कोकणात जास्त खाल्ली जाते आणि तिकडं जास्त मिळते. आपल्याकडं खूप कमी मिळते, पण मग मिळते आपल्याकडं. पण मग ठीक आहे, मग चला मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची. अगदी सोप्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जास्त मसाल्याची गरज नाही आहे याला आणि सिंपल पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. खूप मसाल्याने पण ही बनवली जाते, पण मी आज एकदम अगदी सोप्या सरळ पद्धतीने बनवणार आहे. तर इथं मी लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि कांदा घेतलेला आहे. इथं मी खोबरं नाही घेतलेलं आहे. खोबरं आवडेल तर तुम्हाला तुम्ही टाकू शकता, पण मग मी तो खोबरं नाही घेतलं. इथं कोळंबी घेतलेली, त्याला मी हळद, मीठ आणि लिंबू लावून 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं. हे स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुतले नाही तर कडवटपणा येईल आणि भाजी कडू होईल. तर तुम्ही जिथं घेणार त्यांच्याचकडनं तुम्ही ते साफ करून घ्या. तर इथे मी मसाला घेते जो बारीक करून घेईल. अगदी मस्तपैकी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमधून. आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. आणि कोळंबी असते आणि ती खूप स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जिथून घेणार ना त्यांच्याकडनं अगदी स्वच्छ करून घ्या आणि घरी येऊन ती स्वच्छ करा. तर इथे मी आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल टाकते. तेल थोडं जास्त टाकायचं, कारण की कोळंबीला तेल टाकलं ना खूप छान लागते. तेलच्या ऐवजी तुम्ही बटर बी वापरू शकता, चालू शकतं, पण मी बटर नाही वापरते, तेलच वापरते. ऑप्शन आहे ते. तर इथं मी जिरं मोहरी टाकते आणि जो आपला मसाला जो बारीक केलेला आहे तो टाकते. माझं तेल खूपच गरम होऊन गेलेलं आहे. जिरं वगैरे सगळं जळायला लागलं तर ते ठीक आहे. आता मी हा मसाला चांगला कळसून घेईल. जेवढं तुम्ही चांगला कळसून आलं तर इथे तुम्ही टमॅटोची पुरवी पण टमाटर बारीक करून त्याची पेस्ट बी टाकू शकता, पण मी त्या टमाट्याची पेस्ट नाही टाकत आहे. तर वाटलं तर तुम्ही टाकू शकता, तर पण मी इथं टाकत नाही आहे टमाट्याची हे. तर इथं मग मसाला चांगला कलसून घेतलेला आहे. आता इथं आपण जो बेसिक मसाला आहे तो टाकूया, जसं की लाल मिरची, गरम मसाला, हळद, हिंग आणि जिरंपूड. हे सगळे मसाले टाकून तुम्ही चांगले स्वच्छ चांगले दळून घ्या आणि चांगले हे करा. किसून आपलं सॉरी आज शब्द माझे चुकत आहेत. इथे चांगले शिजून घ्यायचे आणि मसाले चांगले शिजून घ्यायचे. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, प्रत्येक रेसिपीच्या वेळेस सांगते की तुम्ही जेवढे मसाले चांगले कलसून घेणार तेवढी तुमची भाजी टेस्टी येईल आणि चवदार येईल आणि तिच्यात हे करू शकता. आता इथं मी मसाले चांगले कलसून घेईल. चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत मस्तपैकी हे इथं कलसून घेईल. तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं नॉर्मल पाणी टाकते. त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते मिक्स करून मी तेच पाणी टाकलं आणि हे चांगलं आता शिजून घ्यायची आहे. आणि चांगला मसाला चांगला करसला का मग इथं हे बघा तुम्ही बघू शकता साईडने तेल सुटायला लागलेलं आहे. ह्या स्टेजवर आपण कोळंबी जी आहेत ते कढईमध्ये टाकूया. हे बघा हे मस्तपैकी नाम्याने होऊन गेलेलं आहे. खूप छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे पांढरे शुभ्र येतात आणि ते आपण हळदीचं याला कलर चढला. आता ही कोळंबी आपण मसाल्यात टाकून देऊ आणि ती चांगली कलसून घ्यायची आणि नंतर मग पाहिजे आपण तेवढं सार, अगदी थोडंसं सार बनवा, जास्त सारवाली ही भाजी चांगली लागत नाही. तर आता ही मी तुम्हाला चांगले आता हे कलसून घ्यायचं आणि मग नंतर मग आपलं पाणी वाढवू शकता. जेवढं तुम्हाला सार पाहिजे तेवढं तुम्ही सार करू शकता, पण मी ते सार खूप कमी बनवलं. कमी सारवाली ही भाजी खूप छान लागते. जास्त रस्सावाली भाजी ती चांगली नाही लागत. तरी तर मी एवढं पाणी टाकलेलं आहे, पण मग शिजून हे बरोबर येऊन लागेल, नॉर्मल येऊन जाईल, कारण की कोळंबी पण खूप लवकर शिजून जाते. जसे मासे पटकन शिजून जातात ना, तशी ही कोळंबी पण आहे जी पटकन शिजून जाते. आता हे तर मी थोडंसं पाणी वाढवलं आणि ही चांगली आता शिजून घ्यायची. आता ही शिजत नाही तोपर्यंत बघा. आता इथं चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून मस्तपैकी ओढून कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी तयार आहे. आणि ही आता शिजत नाही तर मिडियम गॅसवर शिजू देईल कोळंबीला आणि मस्तपैकी
टेस्टी आणि तुम्ही मला मी सांगू शकत नाही. इतका छान सुगंध येतोय त्या भाजीचा, खूप छान वास येतोय. तर इथं बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता मी थोडासा गॅसपूर केला. इथं माझी कोळंबीची भाजी चांगली उकळायला लागली आहे आणि कोळंबी चांगले शिजून बी गेलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती छोटे-छोटे होऊन गेले बघा शिजून, किती छान होऊन गेलेले. आता इथं माझी कोळंबीची भाजी रेडी आहे, तयार आहे. खूप सुंदर आलेली आहे बघा, किती छान तरी पण आलेली मस्तपैकी. रस्सा बी झाला, खूप कमी रस्सा झाला आणि खूप कमी रस्साच बनवणार होती. खूप छान झाली भाजी. आता ही मस्तपैकी अजून थोड्या वेळ उकळू देईल. त्यानंतर मी गॅस बंद करेल. इथं आपली कोळंबीची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे. अशीच तरी यायला पाहिजे प्रत्येक भाजीला मस्तपैकी. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली. इथं माझी कोळंबीची भाजी तयार आहे. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.